मॅडम आमचे क्लास सकाळपासून चालू झाले. हे कसं, आम्ही तर पालकांना पण नाही बोलवलं आणि ते आम्ही नुकसान केलं होतं ते सुद्धा भरून नाही दिलं. आता तुम्हाला नुकसानाची भरपाई करावी लागणार नाही, कारण तुम्ही केलेल्या नुकसानाची भरपाई आम्ही शिक्षक मिळून करणार आहोत. हो, आणि तुमचा बुडालेला अभ्यासक्रम सुद्धा एक्स्ट्रा लेक्चर्स करून पूर्ण करणार. नाही नको मॅडम, तुमचे आणखी उपकार नको. नुकसान आम्ही केलं ना, मग खर्चही आम्हीच देणार. का मॅडम, चुकी तर आमची आहे, मग शिक्षा तुम्हाला कशाला? नुकसान तर आम्ही केलंय, मग भरपाई पण आम्हीच करणार ना. दादा, राजू लोहुटांना भेटायचं होतं. मित्र राजू लोट. अरे दिगंबर, आलास तू? बस ना. काय रे, अचानक काही कामाचं काय काढलंस? दादा, शाळेमध्ये एक छोटासा राडा झाला रे. आमच्याकडून बरंच नुकसान झालं. ते नुकसान भरपाई करायला पाहिजे ना, त्यासाठी पैसे हवेत. काम मिळालं तर बरं होईल ना. दिगंबर, उद्याचा सुपरस्टार आणि ते स्पॉट मध्ये काम करणार. काय रे दादा, काम तर काम असतं ना, आणि हे काम मला थोडी कायमस्वरूपी करायचे. स्पॉट दादा, चर्चा आला ना जरा. स्पॉट दादा, हे माझे मित्र आहेत. तुला सांगितलं ना सकाळी ती पोर येणार, तीच. घ्या घ्या घ्या, चाय घ्या. यातल्या एकाला तुझ्यासोबत घे, कामात मदत होईल. गण्या, ह्याला स्पॉट मध्ये पाठवू का? हा चल, जा रे गण्या. हा तर तुम्हाला दोघांना काम द्यावं लागेल ना. सिद्धेश दा, हो इकडेच काम. आपला आर्ट डिरेक्टर म्हणजे कलाकारी करतो. पेंटिंग, शिफ्टिंग, फिटिंग, चित्र छान दिसण्यासाठी जी कामे करावी लागतात ना, ती आज करतो. तुम्ही यांच्या हाताखाली काम करा. खूप मेहनती आणि हुशार माणूस आहे. सिद्धेश दा, पोरांना काम लाव जरा. यस सर. किती किती कामं करावी लागतात. मी कधी बनणार डिरेक्टर? बघ मुलं पण कशी कामाला लागली. एकत्रच आहे ना? हो. अरे मस्त, वा वा मस्त. वा वा, छान छान छान, मस्त चाललंय रे. चालू दे चालू द्या. चला आपली कामं आटपून घेऊया. मॅडम, आमचा सत्कार कशासाठी? अगं, झाला तो प्रकार खूप वाईट झाला, पण त्याचं फलित चांगलं निघालं ना. तुमचे दोन्ही वर्ग एकत्र आले, भेदभाव संपला. हे काय कमी नाही का? हा, जा कामाला लागा.
काय ग, आपण शिक्षिका आहोत हे किती छान आहे नाही संपदा. इथं आपल्याला माणूस घडवण्याची मोठी संधी मिळते. अगदी बरोबर आहे. आणि तुला माहितीये काय आहे ना, ह्या शाळेला जेव्हा आपली गरज आहे ना, त्यावेळेला आपण ह्या शाळेत होतो, हे जास्त महत्वाचं आहे. खरंच खरं सांगू संपदा, विद्या या पदावर नियुक्त झाल्याने खूप बरं झालं. आता नवीन नवीन योजना राबवता येतील मुलांसाठी, हो ना? खरंय. तुला माहितीये का, मी विद्याला सांगणार आहे काय आहे ना, काही शाळांमध्ये 10वीची मुलं 100% रिझल्ट आणायला हवी म्हणून 9वीत जागा नापास करतात. हो, आणि मग काय होतं, त्या मुलांचा कॉन्फिडन्स शेक होतो ग. खरंच आहे. आपण त्यांना खरं तर विशेष मार्गदर्शन द्यायला हवं. अशा मुलांना वेगळं काढून त्यांना एकदम स्पेशल क्लासेस द्यायला पाहिजेत, म्हणजे शाळेचं चांगलीच टक्केवारी होईल ना. नक्कीच. हो मी तर म्हणते विद्याला सांगून आपण पहिली योजना हीच राबवूया. हो हो, चला आपली कामं राहिली आहेत. चल चल, उशीर होतोय. तुला किती वेळा सांगितलं रे, मध्ये मध्ये बोललो की काय वाटतं मला. चल स्मार्ट दादा, स्मार्ट दादा क्या लेके आओ. अरे मैं कब दादा क्या कर रहे हो यार. तुमचं तरी ठीक आहे, पण मला तर स्पॉट म्हणून ठेवलंय. अरे बाबा गप्प बस. अरे बाबा, कामं सगळी सारखी असतात, कामं छोटी मोठी नसतात. जेवढी करू ना कामं तेवढी कमीच असतात. काय रे, झाले पुन्हा याचे डायलॉग कसे सुचतात रे तुला. अरे बाबा, सिनेमा, मराठी सिनेमा ऑस्करला जाऊन पोहोचलाय. आहात कुठे? आता बास कर. हा, मला वाटलंच होतं असंच काहीतरी पाणसट बोलणार तू. हा, तू मोठे चांगले जोक मारतो. 10वीत गेला तरी साधा जोक तरी येतो का. कोणी विचारलं ए जोक म्हण ना, तू म्हणतो. एक हत्ती होता, एक मुंगी होती, त्यांचा जोक सांगा तू. हे हसू नका. आणि माझा अपमान मी काही सहन करून घेणार नाही, समजलं ना. ठीक आहे, पण तुमचं काम नाही का आता. अरे आमचा सिद्धेश दादा आहे ना, तो गेलाय बिड्या फुकायला. तू जेव्हा असतो ना तेव्हाच आम्हाला काम. काय रे, कसं वाटतंय का. मला विचारशील ना, मला खूप मजा आली. मला तर नुसतं हा झगमगाट बघून खूप मस्त वाटतंय. मला असं वाटतंय कधी मी एकदाच ऍक्टर बनतोय. बघ ना, ऍक्टर लोकांच्या मागे पुढे कसे असतात सगळे. मला तर खरंच खूप छान वाटतं की क्रिएटिव्ह आहेत सगळे. आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळतोय. आपला सिद्धेश दादा आहे ना, नक्कीच कुठेतरी चांगल्या ठिकाणी शिकला असावा. अरे किती टॅलेंटेड आहे तो. हा, डिरेक्टर कोण आहे रे, कसला ओरडतो तो. अरे बाबा गप्प बस. अरे तो डायरेक्टर नाही, असोसिएट डायरेक्टर आहे, म्हणजे सहदिग्दर्शक. अच्छा, म्हणजे चहापेक्षा किटली गरम. हा, ए बाबांनो, अरे आपण इकडे काय करत बसलोय. चला, आपल्याला पैसे मिळवायला हवे. उद्या गॅदरिंग आहे. चला चला, काम केलं तर पैसे मिळतील. चला चला. ओके, आलो आलो. मुलांनो, आता बास झालं तुमचं काम. आता ना तुम्ही सगळे जेवायला जा. हं? आणि जेवून झालं की परत येऊन काम करा. हो, पण ज्यांना रिहर्सल आहे त्यांनी रिहर्सलला जायचंय. काय हा. आणि माझ्या मते आता काही एवढं काम उरलेलं नाहीये, नाही का. झालंय सगळं. पण पैशाचं काय? बाबा, तू कशाला काळजी करतोय, आम्ही आहोत ना, आम्ही बघू. हं? चला चला, भूक लागली असेल तुम्हाला. चला चला, आटपा. चला. काय मग संपदा, शहाणी आहेत की नाही आपल्या मुलं. खरंय नाही ना तुझं. आपण चांगली सुरुवात करून दिली ना की चांगलंच घडतं. पण कसं वागायचं ना ते ठरवायला हवं. पण काय ग, विद्या येणार होती, ती अजून कशी आली नाही. अगं ती येईल ग, पण मला ते सगळं निवेदन करायचंय. त्याचं काय. चल. हो हो, बरं मी निवेदन नीट लिहून ठेवलंय, पाठ करशील ना. नाही ना. चल आता.
अरे काय झालं? पैसे देत आहे ना? हो देणार ना, काम केलं ना. कसं वाटलं काम करून? बरं वाटलं. खूप मजा आली. काही चुकलं असेल तर माफ करा. नवीन आहोत आम्ही. पुन्हा काम करणार ना? हो. सगळ्यांनी छान काम केलं हं? सगळं युनिट तुमचं स्तुती करत होती. आम्ही एकच ठरवलं होतं, जे काम मिळेल ते अगदी मनापासून करायचं. हे घ्या तुमचे पैसे, मजा करा. नाही, मजा करण्यासाठी हे पैसे नको आहेत आम्हाला. त्याची कारण काही वेगळी आहेत. 500 रुपये कमी दिले तुम्ही आम्हाला. हो काम लवकर संपलं ना, मग हाफ शिफ्टचे पेमेंट केले ते. अहो पण आपले जेवढे ठरले होते तेवढे तरी द्या ना प्लीज. आता शिफ्ट कमी झाले त्याच्यात माझी काही चूक. नियमाप्रमाणे पैसे दिले पाहिजे ना. अहो असं काय करताय तुम्ही? तुमच्यामुळे प्रॉब्लेम झाला आमचा. तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणून कमी काम केलं त्यापेक्षा जास्त पेमेंट करू का? वाद घालत बसू का? जा इथून. माफ करा माफ करा. ठीक आहे, जरा शांत हो. तुम्हाला आमचं काम आवडलं ना? म्हणून जास्तीचे पैसे देऊ का? नाही, आता एक दिवसाच्या कामाचे जरा जास्त पैसे दिलेत ना तर पुढच्या वेळेस आम्ही फुकट काम करू. हा पण आज अहो, खूप गरज आहे हो. असं होतं का कधी? असं उगाच काहीतरी करायला सांगून का तुम्हाला पैसे दिलेत ना, घ्या आणि जा इथून. आता काय करायचं आपण? आपण ना याला जाऊन मारून पैसे काढून. गप्पा बस ठीक आहे. अरे आपले पैसे घेत. गप्पा बस. ह्यासाठी जमवलेत काही पैसे आपण? हा, अरे पैसे जेवढे भेटलेत ना तेवढे घेऊन जाऊ आपण. गॅदरिंग चालू झाली. तुझं नाटक पण आहे ना? चल पैसे कमी दिले. चल जाऊ दे. मी तशा सूचना सगळ्यांना देऊन ठेवला. अरे या या या. काय झालं तुम्हाला? असे चेहरे का उतरले तुमचे? तर या अपेक्षेने तुम्ही आमचं स्वागत केलं होतं, ही अपेक्षा आम्ही नाही पूर्ण करू शकलो. सर अपेक्षेप्रमाणे नाही मिळू शकले हो सर. आम्ही विचार केला होता त्यापेक्षा कमीच पैसे मिळाले आम्हाला सर. अरे पण आम्ही कुठल्याच अपेक्षेने तुमचं स्वागत केलेलंच नाहीये. तरी सर आपल्याला हवी असणारी रक्कम आम्ही नाही आणू शकलो. फ्रँचायझीच्या दुरुस्तीसाठी 2000 रुपये हवे होते. आमच्या तिघांचे मिळून फक्त 1000 रुपये आले सर. अरे एवढंच टेन्शन आहे ना? पैशाची व्यवस्था झालेली आहे. नाही नाही सर, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं आम्हाला तुमच्याकडून मदत नकोय सर. आधीच तुम्ही आणि मॅडमने आम्हाला काही कमी मदत नाही केली सर, त्यामुळे नको सर. आम्ही तुम्हाला मदत करणारच नाही आहोत. मग कोण करताय सर? तुम्हीच त्याला भेटा. माधव, हा हा करणार आहे मदत? अहो सर यांच्यामुळेच तर. झालं काय ते सगळं विसरून जा. मला माहित चूक कळली.
आणि यापुढे तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही जे काम केलंय ते आम्हाला कधीच जमणार नाही. आम्ही तुमचे वैरी नाही होते यार, पण तुम्ही ना कधी आम्हा कवाल्यांना आपलं समजलंच नाही. अरे त्यापुढे कोणती मदत लागली ते आम्हाला सांगायचं. आणि हे आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. आणि तुम्ही कमवलेले पैसे ना तुमच्याकडेच राहून द्या. नाही माझं नको. इतके पैसे, अरे आम्ही तिघांनी मिळून जी मेहनत केली ती ज्या कारणासाठी केली त्या कारणासाठी ते पैसे खर्च व्हायला हवे ना. तर आम्हाला गरज आहे फक्त 1000 रुपयाची. एवढे मिळाले ना बस. अरे खरंच जिंकलंच मित्र. आता आम्हाला निघायला हवं, उशीर होतो. सर, विद्या मॅडम कुठे आहेत? त्या कधी येणार आहेत? आणि त्या आल्याशिवाय हा कार्यक्रम कसा होऊ शकतो? अरे हो हो, येतील त्या. आपण आत्ता जाऊया. हो चल चल. चल. नमस्कार. यंदाही दरवर्षीप्रमाणे शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन पार पडत आहे. यावर्षी शाळेत जे काही घडलं ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी या मुलांनी केलेली धडपड आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यासाठी सर्व शाळेच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन. नुकताच आपल्या शाळेतील अतिशय गुणी शिक्षिका विद्या मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झालाय. शाळेचे सुपरवायझर ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे. यासाठी यांचं हार्दिक अभिनंदन. आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. त्या यापुढे शाळेसाठी असेच परिश्रम घेत राहतील असा मलाच काय तर पूर्ण शाळेला विश्वास आहे. त्यांनी आपलं मत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. या शाळेने आजवर मला खूप प्रेम दिलंय, खूप आदर दिलाय. मी तुम्हा सगळ्यांची अत्यंत आभारी आहे. आज जेव्हा मी इथे आले तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ते म्हणजे इथलं बदललेलं स्वरूप. इथल्या मुलांची मेहनत घेण्याची वृत्ती. आणि मला आज खरंच खूप विश्वास वाटतो आहे की इथे आपण विद्यार्थी नाही तर माणूस घडवत आहोत. इथे आपण जगणं आणि जगवणं हे शिकवतो. आज जरी मला इथे आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळालेला असला तरी ह्या शाळेत शिक्षिका म्हणून काम केल्याचा मला नितांत आनंद आहे. खूप बरं वाटतं. आणि त्याबरोबरच मी प्रिन्सिपल सरांची पण अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला सुपरवायझर या पदासाठी नियुक्त केलं आणि माझा योग्य तो सन्मान केला. सर, थँक्यू सो मच. आणि तुम्हा सगळ्यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर 10वीची मुलं आपला निरोप घेणार आहेत. यापैकी मी समीरला आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. समीर, ये. नमस्कार. आमचे हे शालेय जीवनातील शेवटचं वर्ष. यापुढे आता आमच्या खऱ्या जीवनाची सुरुवात होईल. आणि ते जीवन कसं जगावं हे आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं. त्याबद्दल मी खरंच आमच्या शिक्षकांचे मनापासून आभार मानतो. इथून जाताना शाळेतील शिक्षकांची खरंच खूप आठवणी. जाता जाता एकच इच्छा मागेन
की आमचा वर्ग कधीही बंद करू नका. या शाळेचं नाव जितकं मोठं करता येईल तितकं मोठं करण्याचा प्रयत्न मी करेन. धन्यवाद मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल. खरंच सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आता 10वी क चा विद्यार्थी दिगंबर आपल्या पुढे नाट्यछटा सादर करेल. 10वी अ चा वर्ग पुन्हा सुरू झाला होता. संपूर्ण शाळेत चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद होता. शाळेतल्याच नाही तर समाजातल्या अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद विद्या, नयना आणि संपदा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मी माझ्या स्वतःसाठी नाही तर माझ्या भारत देशासाठी जगतो. असाच प्रयत्न आपणही केला तर एक सृजन समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आज आम्ही आपला कायमचा निरोप घेत असलो तरी हाच समाज कल्याणाचा एक धागा असेल जो तुम्हाला या तिघींशी नेहमी जोडून ठेवेल. हेच आमचं ध्येय आणि सदिच्छा. हिम्मत असेल तर या भगतसिंगाशी लढा. प्रेक्षको, आपण आजवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले मनपूर्वक ऋणी आहोत. धन्यवाद.